यूट्यूब पर हमारा टेलीकास्ट शुरू हो चुका है प्रिंस मूवीज के माध्यम से। एवन जोड़ी सम्मानीय अजय शांताराम मोरे एंड सम्मानीय सूरज शांताराम मोरे, साथ ही साथ सुभाष 11 की देन बालासाहेबांची शिवसेना ट्रॉफी 2023। साथ ही साथ इस कप के पीछे बहुत बड़ा चेहरा है भिवंडी ग्रामीण के आमदार, लोकप्रिय आमदार, आपला आमदार सम्मानीय शांताराम मोरे साहब। साथ ही साथ पंकज तुंगारे, दर्शन मारूक, रोशन तुंगारे और अनिकेत डुमाडे, इन सभी का योगदान है। साथ ही साथ सुभाष 11 खानिवली का बहुत बड़ा योगदान है इस ट्रॉफी को सफल करने में। ओपनर्स भेजना है सुभाष 11 खानिवली। दोनों ओपनर्स बीच मैदान पर आते हैं बे। अविनाश और अनिकेत दोनों भाई इस वक्त ओपन करने के लिए आते हैं बे। पहला ओवर लेकर जय गणेश वाफाले ट्रॉफी के बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट भावेश जाधव आते हैं गेंदबाजी करने के लिए। एक अच्छे ऑलराउंडर है दिनकर पाड़ा टीम में। गेंदबाजी के लिए भावेश राइट आर्म राउंड विकेट जा रहे। इस मैच के मुख्य अंपायर शानू कुरैशी एंड स्क्वायर लेग अंपायर फारूक बर्डी सर। अनिकेत और अविनाश और अनिकेत वीआईपी डाइज पर खानिवली गांव के पुलिस पाटिल सम्मानीय किशोर दलवी साहब, योगेश पारदी, माजी सरपंच सुभाष भोईर साहब इस वक्त एवन जोड़ी के सम्मानीय अजय शांताराम मोरे के साथ वीआईपी डाइज पर मौजूद है। खेल की शुरुआत का इशारा आता हुआ गेम ऑन। भावेश जाधव राइट आर्म राउंड विकेट, पहली गेंद लेकर बैट्समैन अविनाश के लिए छोड़ दिया, जाने दिया, लेग स्टंप को मिस करती हुई वाइड। दूसरे दिन की शुरुआत अब हो चुकी है और पहली गेंद लेग स्टंप को मिस करती हुई वाइड। अतिरिक्त रन से खाता खुलता हुआ सुभाष 11 खानिवली का। साफ सुथरा टेलीकास्ट प्रिंस मूवीज का। भावेश की अगली गेंद अविनाश के लिए, उछाल दिया है अनऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन की दिशा पर, खिलाड़ी मौजूद, दूर से थ्रो होता हुआ 2 रन पूरे करते हुए बैट्समैन। इन 2 रनों के साथ अविनाश का खाता खुलता हुआ, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 3 बिना किसी नुकसान पर। टॉस हारकर बल्लेबाजी करती हुई सुबह के पहले मुकाबले में सुभाष 11 खानिवली। फिर से छोड़ दिया, जाने दिया, वाइट नंबर 2 हम देखते हुए स्कोर में। शानू कुरैशी सर का वाइट का इशारा आता हुआ 4 पर जाता हुआ स्कोर वाइट की मदद के साथ। देखिए कहीं ना कहीं
गजब का शॉट खेला था, उठा के खेल दिया था इनफील्ड के ऊपर से। पावर प्ले का लाभ उठाते हुए बैट्समैन अविनाश। गेंद पीछे जा रही है लेकिन रन के लिए मना किया ऊपर। देखिए खतरे को महसूस किया था ऊपर बैट्समैन ने और मना किया ऊपर अनिकेत को। रुका हुआ स्कोर 8 बिना किसी नुकसान पर। मैंडेटरी पावर प्ले का खेल चलता हुआ अभी तक। गेंदबाजी को अगर देखा जाए तो अच्छी गेंदबाजी ऑफ स्टंप के अधिक बार गेंद का पीछा भी किया था, फॉलो किया था गेंद को बैट्समैन अविनाश ने, लेकिन ज्यादा कटी वाइड। इस ओवर में हम तीसरी वाइड गेंद देखते हुए भावेश की। राउंड विकेट जा रहे और लाइन ऑफ अटैक बहुत खराब चलता हुआ। कहीं ना कहीं उसका लाभ सुभाष 11 खानीवली टीम को मिलता हुआ। फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया है, खिलाड़ी मौजूद हो पर डीप स्क्वायर लेग पर आउट होते हुए बैट्समैन। धन्यवाद डीजे। फुल टॉस गेंद थी, लूज नर गेंद थी और उसके ऊपर आउट होते हुए बैट्समैन। देखिए फुल टॉस गेंद पर अक्सर बैट्समैन सिक्सर लगाते हुए हम देखते हैं, लेकिन कुछ ऐसे बैट्समैन होते जो लूज नर पे भी आउट होते। जिस तरह से अविनाश फुल टॉस गेंद पर आउट हुए। जो शतरंज का जाल बिछा था, जो प्रोटेक्शन लगा था डीप स्क्वायर लेग में, उसके हाथों में गेंद चली गई थी। ये देखिए किस तरह से आउट हुए थे। गेंद बहुत ज्यादा आसमान में चली गई थी। बहुत साफ सुथरा टेलीकास्ट और अब जाके कैच को अंजाम दिया है खिलाड़ी ने। नया बैट्समैन महेश नंबर 3 पर आते हुए भावेश यादव अपने टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए, सफलता दिलाते हुए। सवाल पूछा लेकिन नट आउट घोषित करते हुए। एक ओवर की समाप्ति के बाद अविनाश आउट होने के बाद केवल 9 रन सुभाष 11 खानीवली। पहले ओवर में बहुत कुछ घटा है, जिस तरह से 3 वाइड गेंदे, बाउंड्रीज भी लगी है और सबसे बड़ी बात है जो अविनाश अच्छे टच में नजर आ रहे थे उनको डगआउट में भेजने का काम भावेश ने किया है। एक और 9 रन 1 विकेट जिसमें 2 वाइड भाई हमने देखिए। अनिकेत ने अब तक कोई भी गेंद के लिए दूसरे ओवर में वो पहली बार सामना करते हुए गेंदबाज भी अनिकेत है इस वक्त, जबकि बल्लेबाज अनिकेत सामना करते हुए। अनिकेत टू अनिकेत। इसके बाद दूसरा मुकाबला जो है दलेपाड़ा बनाम शेडगांव के बीच में। उसके बाद जय गणेश वाफाले ए बनाम दाभाड़, वाफाले बी बनाम तलवली स्पोर्ट्स तलवली, धनेश कुकसे बनाम आदित्य पड़गा, जय महाराष्ट्र भुईरगाव बनाम बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली। गेंदबाजी के लिए अब अनिकेत को हटाकर सोनू को लगाया है। सोनू गेंदबाजी करते हुए। ऑफ स्टंप की एक बाहर की गेंद, फारूक बर्डी सर का वाइट का इशारा था। हुआ जिस तरह से शुरुआत भावेश ने की थी वाइट के साथ, वही शुरुआत अब सोनू भी करते हुए। स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ 10 1 विकेट के नुकसान पर। ऑन साइड में लॉन्ग ऑन, मिड विकेट आप देख सकते हैं, जबकि डीप एक्स्ट्रा कवर। हो बोल्ड देखना चाहेंगे रिप्ले में किस तरह से बोल्ड हुए। फ्लाइटेड रखा था ऊपर। यस, गेंद टांगों में से विकेटों से टकराती हुई पूरी तरह से बैट्समैन को खोल दिया था। सुबह की नींद को उड़ाती हुई गेंद स्टंप को टकराती हुई बैट्समैन चले गए डगआउट में 0 का चश्मा पहनकर।
नया बैट्समैन हार्ड हिटिंग के लिए दर्शन मारूक को भेजा है। देखिए ये ग्राउंड बायत के बैट्समैन के लिए बहुत लाभदायक है, क्योंकि हवाएं बायत के लिए बहुत तेज चलती है भी। दर्शन मारूक जो इस सीजन में पूरी तरह से आउट ऑफ द फॉर्म चल रहे, अपने फॉर्म से जूझते हुए, लड़ते हुए। देखिए 4 ओवर के लिए केवल आपके पास 20 मिनट का समय है। अब तक 7 मिनट हो चुके। दर्शन सामना करते हुए सोनू का, सोनू राइट आर्म राउंड विकेट जाते हुए। पहली गेंद ऑन साइड में खेल दिया है, क्या छूटा हुआ है देखना। गेंद मैदान के बाहर जरूर चली गई। 6 रन, मौका भी दिया और छक्का भी दिया इस वक्त डीप मिड विकेट के खिलाड़ी ने। देखिए ऑन साइड में खेल दिया था विद द टाइड, लेकिन मिड विकेट की दिशा पर खिलाड़ी मौजूद थे, उनके हाथों से क्या छूटा हुआ। और एक, ये तो जाएगी मैदान के बाहर। 6 रन। जो खिलाड़ी अपने फॉर्म को तलाश रहे थे, अब आते ही 2 गेंदों पर 2 सिक्सर उन्होंने लगा दिए। क्या शॉट खेला था, पर गेंद के लेंथ को पिक किया था। छोटी गेंद थी, पुल पावरफुल एंड सक्सेसफुल। 6 रन। उछलता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 सिक्सर के मदद के साथ। बाईस पर जाता हुआ स्कोर। पहले ओवर में 9 बने थे, अब तक 13 रन खर्च करते हुए सोनू, और सिक्सर के हैट्रिक पर दर्शन मारूक। केवल चौकों की हैट्रिक हो चुकी है। मेजकर वाड़ी के रोहिदास ने लगाई थी वो। अब तक ना सिक्सर के हैट्रिक हुई ना विकेट के हैट्रिक, जबकि एवन जोड़ी की तरफ से 1000 रुपए का इनाम है। उठा दिया है, लेकिन गेंद मैदान के अंदर है। भावेश गेंद के नीचे आ रहे और आउट होते हुए दर्शन मारूक। बड़ी मछली जाल में फंसती भी, कीमती विकेट हासिल करते हुए गेंदबाज सोनू। देखिए इस तरह के कैचेस लेना उतना आसान नहीं होता है। बहुत गेंद ऊंची चली गई थी आसमान में, और जज बहुत अच्छा किया था। जो पूर्व अनुमान जो लगाया था भावेश ने डी स्क्वायर लेग पर, वाकई में उनकी तारीफ करनी होगी। आउट हो गए दर्शन मारूक। विकेट नंबर 3 गिरता हुआ 22 पर सुभाष 11 खानिवली का। नया बैट्समैन सुजल नंबर 5 पर आते हुए। अब मिडिल ऑर्डर के बैट्समैन इस वक्त क्रीज पर आते हुए सुजल। 2 सिक्सर खाने के बाद विकेट लिए अपनी टीम के लिए। पूरी लंबाई की गेंद हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी, पर जिस तरह से बल्ला चलाया था बीट वे बैट्समैन। सम्मानीय वैभव दलवी का आगमन होता हुआ मोस्ट वेलकम। ऑफ स्टंप के अधिक बार वाइड का इशारा था हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ वाइड के मदद के साथ 23 रन 3 विकेटों के नुकसान पर। जिस तरह से भावेश ने 2 वाइड की थी, वही काम भी सोनू करते हुए अब तक 2 वाइड कर चुके। बोल्ड ब्लॉक हॉल में रखा था, बोल्ड वे ऊपर बैट्समैन सुजल।
नया बैट्समैन रोशन आते हुए 4 विकेटों के नुकसान पर 22 रन 23 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। सम्मानीय विलास पाटिल साहब का आगमन होता हुआ मोस्ट वेलकम। इस वक्त वीआईपी डाइस पर आगमन होता हुआ किले के सम्मानीय विलास पाटिल साहब। वीआईपी डाइस पर इस वक्त किशोर दलवी साहब, पुलिस पाटिल खानीवली, योगेश पारदी, सुभाष भुईर माजी सरपंच, वैभव दलवी, साथ ही साथ सुभाष पाटिल साहब मैन फ्रॉम केले। खेल की शुरुआत होती हुई तीसरे ओवर के लिए गेंदबाज टीम के कैप्टन अजय आते हुए। देखिए समय के मामले में कोऑपरेट करने, कल जिस तरह से दूसरे राउंड के मुकाबले हमने 3 ओवर से किए थे, हम चाहते कि क्योंकि एक दिन में केवल 10 मैचेस है और पूरे 4 ओवर के होने चाहिए। गेंदबाजी के लिए टीम के कैप्टन अजय, सामना करते हुए बैट्समैन महेश और रोशन इस वक्त क्रीज पर मौजूद है, जबकि स्कोर 23। पहली गेंद बीमार और लॉन्ग लेग के ऊपर से भेज दिया है, 6 रन। खराब गेंद, उसके ऊपर सिक्सर जड़ते हुए आसमानी टोला। आते ही अपने बाजू को खोल दिया। अब स्तंभ के बाद शपल वे लूजनर, बीमर गेंद कमर के ऊपर और 9 पर सिक्सर लगता हुआ। फ्रीट का इशारा आता हुआ शानू कुरैशी सर का। सम्मानीय कपिल जादव साहब, आपसे निवेदन है, आपको वीआईपी मंच पर अनौर मंच की शोभा बढ़ानी है। दोस्तों आप देख रहे बाला साहेबांची शिवसेना ट्रॉफी A1 जोड़ी अजय शांताराम मोरे, सूरज शांताराम मोरे और सुभाष 11 खानीवली की देन। फ्रीड का सामना करते हुए महेश। अजय आते ही अपनी टीम को बीमार गिराते हुए टीम के कैप्टन है, लेकिन खराब शुरुआत। ऑन साइड में खेल दिया है, पहले बाउंस पर गेंद जा रही है, मिस फील्ड और 4 रन के लिए। ये देखिए राउंड विकेट चले गए थे, हॉपली पर लेकर ड्राइव किया था ऑन साइड में, वाइडिश मिड विकेट के बाहर 4 रन के लिए। चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34। अब एक अच्छे टोटल की तरफ बढ़ती हुई सुभाष 11 खानीवली। तीसरे ओवर का इस वक्त खेल जारी है। अजय महंगे साबित होते हुए इस बार ऑफ स्टंप के थोड़ा दूर रखा था, अवे फ्रॉम दी बॉडी खेलने की कोशिश की थी बैट्समैन महेश ने। बीट वे गेंद चली गई विकेट कीपर के पास। अगला मुकाबला केले बनाम शिड़गांव के बीच में। शफल वे बैट्समैन, लेकिन गेंद को पूरी तरह से कैरी नहीं किया विकेट कीपर ने। मौका बन सकता था, महेश भी हो सकते थे, लेकिन लेजी फील्डिंग विकेट कीपर की। स्कोर आगे सिंगल के मदद के साथ 35 पर जाता हुआ मौका था, क्योंकि महेश इस वक्त बड़े शॉट्स खेलते हुए जिस तरह से वो अच्छे टच में नजर आते हुए। ये देखिए बैकफुट पर जाकर इनसाइड आउट खेलने की कोशिश की, बिल्कुल तीनों स्टंप छोड़ बैकफुट पर चले गए थे बैट्समैन रोशन, और ऑफ साइड में ड्राइव करने की कोशिश की थी। शरीर से थोड़ा दूर रखा गेंद को, उसका लाभ मिलता हुआ अजय को। गेंद बीट होकर चली गई थी विकेट कीपर के पास। हुक कर दिया लॉन्ग लेग की दिशा पर, गेंद चली गई पहले बॉल पर 4 रन के लिए।
देखिए अब तरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता हुआ। जिस तरह से बल्लेबाजी करे वही तरह की बल्लेबाजी अब रोशन ने भी शुरू कर दी है। फुल टॉस गेंद मिड ऑफ के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑफ पर गेंद चली गई है, बढ़िया फील्डिंग, एक रन पूरा करते हुए बैट्समैन। स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल के मदद के साथ 40 पर 3 ओवर की समाप्ति के बाद 40 रन, विकेटें गिरी कुल मिलाकर 4 सुभाष 11 खानिवली की। अगला मुकाबला केले बनाम शेडगांव के बीच में। दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस के लिए तैयार रहना है। वीआईपी डाइस पर इस वक्त खानिवली के पुलिस पाटिल सम्मानीय किशोर दलवी साहब, सम्मानीय योगेश पारदी, माजी सरपंच सम्मानीय सुभाष भुईर, सम्मानीय वैभव दलवी, सम्मानीय सुभाष पाटिल और A1 जोड़ी के सम्मानीय अजय शांताराम मोरे साहब इस वक्त मैच का आनंद लेते हुए। शाहपुर की मशहूर आवाज अमर राउत इस वक्त हमसे जुड़ते हुए। बहुत अच्छी गेंद पहली चौथी ओवर की अनिकेत की। देखिए अमर राउत पहली जो 3 ओवर हुए उसकी पहली गेंद है, पहले 2 ओवर की वाइट थी, तीसरे ओवर की बीमर की थी। चौथे ओवर की शुरुआत बहुत अच्छी की है अनिकेत ने, डॉट के साथ अनिकेत ने शुरुआत की है। स्कोर को देखा जाए तो 40 पर रुका हुआ। फुल टॉस गेंद, एलिवेशन नहीं बना लेकिन गेंद नो मैच लाइन में टिप्पा खाती भी। पहले बाउंसर उठाया, दूसरे की कोशिश और दूसरे के लिए आउट होते हुए बैट्समैन रोशन। धन्यवाद डीजे। इस इलाके की एक बहुत मशहूर आवाज है। संदीप पाटिल भी हमसे जुड़ते हुए। मेरे साथ संदीप पाटिल और अमर राउत इस वक्त जुड़ते हुए। नया बैट्समैन अब सचिन को भेजा नंबर 7 पर बल्लेबाजी करने के लिए। स्कोर को देखा जाए तो 41 रन हो चुके, विकेटें गिरी कुल मिलाकर 5 बैट्समैन आउट हो चुके, मतलब आधी टीम आपकी डगआउट में इस वक्त रेस्ट करती है भी। जिस तरह से रन आउट हुए थे बैट्समैन रोशन, आउट होने से पहले केवल 6 रनों का योगदान दिया। अनिकेत अपने स्पेल में अच्छी गेंदबाजी करते हुए और दी विकेट। फुल टॉस गेंद अपने फॉलो थ्रू में उठाया है और आउट होते हुए सचिन। इस ओवर में लगातार 2 रन आउट उस वक्त होते हुए। जिस तरह से पहले आउट हुए थे रोशन, अब सचिन। हेजिटेशन हुआ था, हालांकि शॉट खेलते ही निकल गए थे लेकिन अपने ही फॉलो थ्रू में गेंद को उठाया था अनिकेत ने और बहुत समय था और क्रीज से बहुत दूर थे, कहीं भी पिक्चर में और फ्रेम में नजर नहीं आ रहे थे सचिन। विकेट गिरता हुआ सचिन का छठा, रुका हुआ स्कोर 41 पर। नए बैट्समैन भास्कर घूम के मारने की कोशिश लेकिन गेंद उनको घुमाकर चली गई थी। जिस तरह से उनको शरीर को निशाना बनाया था, बॉडी से टकराती हुई गेंद। महेश अब जाके सामना करते हुए नए बैट्समैन भास्कर आ चुके। हल्का रन पे लेकिन गेंदबाजी बहुत नफीतुली करते हुए। खराब गेंद, लेग स्टंप को छोड़ती भी, वाइट का इशारा था फारूक बर्डी सर का। देखिए बहुत छोटी गेंद थी, ऑन साइड में कहीं भी मार सकते थे लेकिन छोड़ दिया था अपर बैट्समैन ने। गेंद चली गई थी विकेट कीपर के पास वाइट के रूप में। स्विंग एंड मिस, गेंद पड़ने के बाद विकेट कीपर के पास चली गई। देखिए इस बार अच्छी गेंद समाप्त होती है भी अनिकेत की।
उतना पेस नहीं गेंदबाजी में, लेकिन लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा है। ओहो, क्या शॉट खेला है, गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर पर, 6 रन। धन्यवाद डीजे। और पिच गेंद थी और लिफ्ट किया था, बल्ले के बीचों बीच तान लिया था और एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद चली गई थी 6 रनों के लिए। आइए दोस्तों, अगले टॉस की तरफ हम जा रहे, जहां पर मेरे साथी कमेंटेटर रामा राउत सर केले बनाम शेडगांव के बीच में अगला मुकाबला है। हॅलो, थँक्यू सो मच आदित्यजी जाधव सर. यानंतर आपण या आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. सन्माननीय पाहुणे, सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आणि केले संघाचा कर्णधार त्याचबरोबर शेडगाव संघाचा कर्णधार दोघांनाही विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023 आणि आजचा हा दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना मैदानाच्या आत सुरू होत आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये आपल्याला एक सेकंड फाईट देखील या मैदानाच्या आत होताना पाहायला मिळेल. सन्माननीय विलाजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सुभाष इलेव्हन आणि बाळासाहेबांची शिवसेना यापैकी आपल्याला कॉल द्यायचा आणि यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना या कॉलला मात्र आपल्याला टॉस विन पाहायला मिळेल. मी विलाजी पाटील साहेबांना विनंती करेल की टॉस विनिंग कॅप्टनला आपण ही कॅप यावेळेला प्रदान करावी. शेडगाव संघ नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहात, आपला निर्णय काय असेल? पहिल्यांदा क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना आहे. फर्स्ट बॉलिंग करत असताना समोर असणाऱ्या किल्ले संघाला कुठपर्यंत रोखून आपल्याला सेकंड इनिंग मध्ये सक्सेसफुली चेस करण्यासाठी तयार आहात? 40 धावांपर्यंत रोखू शकतो. 40 धावांपर्यंत रोखायचं. मी वळतोय संदीप पाटील, द कॅप्टन ऑफ केले टीम. हार्डलक, नाणेफेकीचा कौल तर तुम्ही पराभूत झालेला आहात. फर्स्ट बॅटिंग साठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलं. 4 षटकांमध्ये कितीचं टार्गेट आपल्याला फायटिंग टोटल स्कोर म्हणून आपण बघताय? सर्वप्रथम जर मी टॉस जिंकला असतो तर फलंदाजीच घेतली असती आणि तीच आली आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये चेस करण्यासाठी खूप डिफिकल्ट असतं आणि आम्हाला तेच फलंदाजी झाली आहे. तरी आम्ही संघ आमच्या जवळचाच आहे, दोन्ही रणनीती आम्हाला माहिती आहेत. मात्र आम्ही 4 षटकांमध्ये नक्कीच 40+ जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. निश्चितपणानं दोनही संघांना मनापासून शुभेच्छा. एकीकडे नाणेफेकीचा कौल विजयी होऊन शेडगाव संघ आपल्या मनाजोगता क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो, तर नाणेफेकीचा कौल पराभूत होऊन देखील केले टीमला देखील जो एक एक्सपेक्टेड डिसिजन होता तो देखील त्यांच्या पत्रामध्ये आपल्याला पडलेला पाहायला मिळेल. वळूयात मैदानाच्या आत सुरू होत असलेल्या सामन्याकडे, जिथे आपल्याला एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील सुभाष इलेव्हन खानिवली विपक्ष दिनकरपाडा संघ. सुभाष इलेव्हन खानिवली संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 48 धावांपर्यंत मजल मारली, तर 24 चेंडूंमध्ये दिनकरपाडा संघासाठी 49 धावांचं आव्हान या क्षणाला उभं केले. जवळपास 12.25च्या सरासरीने या धावा मात्र वसूल कराव्या लागतील. तर पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. हेअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अविनाश. पहिला चेंडू फुल टॉस, त्याला मात्र भिरकावून दिला. बॅकपॅट स्क्वेअर लाईक रिझन मध्ये एका खणखणीत चौकारानं झाली आहे दणदणीत सुरुवात. जबरदस्त प्रहार आपल्याला फलंदाज अशोकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी चौकारा दिवशी अविनाशवर प्रहार करताना, आक्रमण करताना आपले इरादे मात्र कमालीचे स्पष्ट जाणवत आहेत. वन्स अगेन फुल टॉस बॉल, फटका चुकला. लिडिंग आहे स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली
पहिल्या चेंडूवर चौकारानं वादळ घोंगावण्याची क्षमता आणि सिद्ध करत असणाऱ्या या फलंदाजाला मात्र डावाच्या सुरुवातीच्या नेक्स्ट बॉलवर दुसऱ्या चेंडूवर हा पहिला झटका दिनकरपाडा संघाला. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपल्याला अतिथी कक्षावर सन्माननीय निशांतजी तुंगारे यांचं ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील सुभाष इलेव्हन खानिवली आयोजित बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023 या स्पर्धेच्या वतीनं आणि या स्पर्धेचे सर्वा श्रीयुत अजय शांताराम मोरे आणि सूरज शांताराम मोरे या दोनही मान्यवरांच्या वतीनं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. काय जबरदस्त या सामन्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानाच्या आत उतरलेला दिनकरपाड्याची सुरुवात पहिल्या चेंडूवर खडखडीत चौकारानं झाली, परंतु त्यानंतर अविनाशनं कमबॅक केलं. वन्स अगेन फुल टॉस बॉल होता. एक मिस टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. लिडिंग एज लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षकानं कोणत्याही प्रकारची चुकी न करता अगदी दुसऱ्या चेंडूवर फलंदाज अशोकला तंबूमध्ये धाडलाय. 1 गडी बाद 4 अशी स्थिती तुर्तास तरी दिनकरपाडा संघाची. वन्स अगेन या षटकातला तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज अविनाश. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला आता फुल लाईनचा ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. कव्हर नाहीये. सो जिथे कुठेतरी धोका निर्माण झाला असता तिथं मात्र अगदी सेफली अगदी सुरक्षितरित्या आपल्याला ही 1 धाव खात्यामध्ये अंकित होताना दिसून येईल. या एका धावेनं दिनकरपाडा या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 5 धावा. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक आपल्याला प्रगती पथावर दिसतंय आणि पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज अजय शपलून खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटनं खेळलेला फटका लॉंग ऑन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. एकदा धावून निघते. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. अतिशय चित्त्याच्या वेगानं या दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि या दोन धावांनी दिनकरपाडा या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. जवळ आपण आस्किंग रन रेटला विचारात घेऊन धावांची जी अपेक्षित सरासरी आहे अगदी तिला विचारात घेऊन जर आपण आपल्या डावाला निश्चितपणाने आकार देण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र संघ कुठेतरी सुस्थितीमध्ये जाण्याची जी काही आशा आहे ती जिवंत होताना दिसून येईल. यावेळेला चेंज ऑफ पेस बॅकहँडचा वापर केलाय. लाजवाब गोलंदाजी. पुनरागमन करणं कशाला म्हणतात. व्हेरिएशनच्या शस्त्राचा अस्त्र म्हणून वापर करताना समोरच्या फलंदाजांची भंबिरी कशी उडवली जावी आणि संघामध्ये ज्या आत्मविश्वासाची गरज आहे तो आत्मविश्वास अगदी दणक्यात कसा मिळवावा हे या वेळेला गोलंदाज अविनाशकडनं पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. 7 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात गोलंदाज अविनाशला यश आलंय. आतापर्यंत सक्सेसफुली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडली होती. पुन्हा लेडिंग एज लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. एका सुंदर झेलनं संपलाय फलंदाजाचा खेळ. बसेल दुसरा झटका दिनकरपाडा संघाला. हॅलो थँक्यू सो मच. चला सुभाष इलेव्हन खानिवली संघ टीम मीटिंग नको आहे. पहिले षटक इथे समाप्त झाले आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा आणि जबरदस्त मित्र म्हणाल की सुभाष इलेव्हन खानिवली संघ आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावर घरच्या समर्थकांच्या समोर दर्जेदार कामगिरी करताना दिसतोय. कारण पहिला डाव जर आपण पाहिला तर तब्बल 48 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळाली. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्याच परिपाक स्वरूप जर आपण पाहिलं तर जवळपास 12 पेक्षाही जास्त धावांची सरासरी असलेलं टार्गेट ठेवण्यामध्ये त्याने यश आलं. दिनकरपाडा संघ आपल्या पॅव्हेलियन मधून कोणताही खेळाडू खाली उतरणार नाही आणि खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणीही पॅव्हेलियन मध्ये बसणार नाही याची काळजी आपण घ्यायची, अन्यथा आपल्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. समीकरण मात्र आता बदललं गेलंय. 18 चेंडू आणि विजयाकरता 42 धावांची गरज असेल. 49 धावांचं लक्ष्य. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज अविनाश कडनं. सुजल दुसरा चेंडू फुल टॉस बॉल. याला मात्र भिरकावून दिला डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक यावेळेला अंदाज घेतोय आणि अंदाज घेत असताना मात्र ही चुकी देखील वारंवार पाहायला मिळाली. पंचांचा नो बॉलचा इशारा येईल आणि या नो बॉलनं नो+2 नो+1
ओके, फिल्डिंगची जी काय आपली पोझिशन होती फिल्डिंग सेटिंगमध्ये आपण जर फाईन लेग शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर तिथे जे 3 खेळाडूंची मर्यादा आपल्याला पाहायला मिळते. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या 2 धावा 9 धावा धावफलकावर. अविनाशनं सुरुवात चांगली केली होती पहिलं षटक, परंतु त्याच्या मेहनतीचं चीज करावं लागेल. या प्रकारच्या चुका मग मात्र फार महागात ठरतील. फुल टॉस बॉल याही वेळेला पुन्हा डिपेंड विकेट रिझन मध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान एका धावेवर समाधान मारावं लागेल जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा या संघाला. आणि या एका धावेनं जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. पहिलं षटक जे हाताळलं होतं अविनाशनं अगदी टिचून तिखट आणि भेदक माऱ्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अवघा पहिल्या चेंडूवरचा चौकार जर आपण सोडला तर त्यानंतर अविनाशनं केलेलं कमालीचं पुनरागमन खऱ्या अर्थानं सुभाष इलेव्हन खानिवली संघाच्या गोलंदाजीमधली असलेली ताकद सामर्थ्य याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं. याची देही याची डोळा आपण या स्पर्धेचा अभूतपूर्व आनंद घेत आहोत. आणि स्वतः ऑर्गनायझिंग टीम यावेळेला मैदानाच्या तीन ॲक्शन. या षटकात पुढचा चेंडू हा ट्रॅकर बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. फलंदाजांच्या मानसिकतेच्या विरोधात खेळलं जात आहे. सिंगल येत आहेत, डबल्स येत आहेत, पण ज्या पद्धतीनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा घेऊन जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा संघाचे फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत त्या त्यांच्या इच्छेला कुठेही खतपाणी घालण्याचं काम गोलंदाजांकडनं केलं जात नाही. वन्स अगेन गुड लाईन स्पॉटवरचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय परंतु फारच बाहेर. पंच यावेळेला दंडित करतील वाईटच्या रूपानं. आणखी एक धाव जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा संघाच्या धाव फलकावर अंकित होताना आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 गड्यांच्या मोबदल्यात 1-1-11 एकावर 1 11 धावा. संघर्षाचा शंखनाद यावेळेला मैदानाच्या आत घुमताना पाहायला मिळतोय आणि त्या आवाजानं या चारही बाजूचा आसमंत दडारून निघालाय. क्रिकेटचा मनमुराद आनंद आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लुटताना हा वेळेला मात्र थोडासा पुढे आलेला चेंडू त्याला लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि डीप मधून चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12 धावा. आणि आता मात्र भावेश बेस्ट बॅट्समन ठरला यावेळेच्या वाफाळीमध्ये. आपली जी एक टुर्नामेंट झाली त्यामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून याची निवड करण्यात आली. तो फॉर्म कायम राहील का नाही शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातो. ऑफस्टिकच्या लाईनला कॅरी करण्याचा प्रयत्न आणि मिडल ऑफ बॅट करणं मित्र म्हणेल कनेक्शन करणं कुठेतरी कठीण जात आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. सुभाष इलेव्हन खानिवली संघ पहिल्या डावामध्ये जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन झालं. आक्रमक फलंदाजीच्या जोरावर तब्बल 48 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. त्यानंतर याच 48 धावा डिफेंड करत असताना गोलंदाज अविनाश केवळ 7 धावा खर्च करताना 2 गड्यांचा मोबदला देखील चुकता करून देतो. आणि सुजल आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 चेंडू झाले आहेत आणि या 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. 12 धावा धावफलकावर. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. या षटकातला पुढचा चेंडू हा वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला फॉलो केलं गेलं. अपील झाली आहे पण यंदाच्या क्रिकेटच्या हंगामामध्ये ऐन भरात आणि फॉर्मात असलेल्या भावेशला बॅक टू डॉट बॉलचा सामना करावा लागतो. एका दिग्गज फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या बळावर अक्षरशः तुर्तास तरी शरणागती पत्करण्यास भाग पाडले ते गोलंदाज सुजल यानं. या षटकातला पुढचा चेंडू हवेला मात्र कॉन्सन्ट्रेशन लूज करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेतला जवाब जेल कॅच ऑफ द मॅच. या पद्धतीचं डेडिकेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि 22च्या रूपानं हा तिसरा मोठा हादरा दिनकरपाडा संघाला. थँक्यू सो मच डीजे. आपण वळूयात स्वागत समारंभाकडे जिथे आजच्या दिवशी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील सन्माननीय किशोरजी दळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या वतीनं मी अजयजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय किशोरजी दळवी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. अतिथी कक्षामध्ये सन्माननीय पोलीस पाटील किशोरजी दळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अजयजी मोरे यांना विनंती करेल की या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं किशोरजी दळवी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करायचं.
2 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. 18.50च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील. थोडंसं काठिण्यतेच्या काठावर आपल्याला यावेळेस व्यासपीठावर सन्माननीय योगेशजी पारधी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एक वार स्पर्धेच्या वतीनं अजयजी मोरे साहेब यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय योगेशजी पाटील पारधी साहेबांचं यथोचित स्वागत आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. खराब चेंडू पहिल्या 12 चेंडूंमध्ये 12 धावा. मी खेळाडूंना विनंती करतोय, आपण आर्ग्युमेंट का करतात? काही डाऊट असतील तर आपल्याकडे आपण त्या गोष्टीसाठी रिव्ह्यू ठेवलेला आहे. येस, बॉलिंग साईडनं रिव्ह्यू आला. हा अंपायर कडनं रिव्ह्यू आहे. ओके, थर्ड अंपायर आपण या निर्णयाची चाचपणी करायची. योगीजी पारधी साहेबांचं स्वागत यावेळेला आपण पार पाडत आहोत. अजयजी मोरे, त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय वैभवजी दळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा एक बार अजयजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय वैभवजी दळवी साहेबांचं यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत करायचं. फ्रीड बॉल यावर मात्र कमबॅक झाले. सुभाष 11 खानिवली संघाची गोलंदाजी यावेळेला जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा संघाच्या फलंदाजांना समजून न घेताना दिसून येते आणि त्याचाच परिपाक जे आपण म्हणतो ना निर्धाव चेंडूंची मालिका कुठेतरी स्पर्धेचे फोकसमॅन सुभाष 11 खानिवली संघाला दिला जाणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. मी मगाशीच म्हटलं की गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुभाष 11 खानिवली संघाचे गोलंदाज जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा संघाच्या फलंदाजाच्या मेंटली प्लॅनिंगच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतात. मानसिकतेच्या विरोधातला खेळ चालू आहे. फॉलो केलं जाते, बघितलं जातं आणि फलंदाजाला मात्र लालूच देऊन अक्षरशः फसवलं जातं. या अगोदरचे 2 चेंडू पूर्णपणे संत गतीचे आणि या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज सचिन कडनं मात्र तेज तर्रार वेगानं आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 17 धावा आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 31 धावा 32 धावा. 6 चेंडू आणि 32 धावा आता मात्र विजयाच्या लक्ष्यापासून फार दूर जाताना दिसून येतोय. परंतु ते अशक्य नाहीये. जे अशक्य नसतं ते शक्य असतं. जे शक्य असतं ते सहज करा. जे सहज असतं ते सोपं करा. जे सोपं असतं ते सुलभ करा आणि जे सुलभ असतं ते साध्य करा. या सगळ्या गोष्टींचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या जीवनात बसवता आला की मग यशाच्या परमोच्च शिखरावर अगदी शानदार पद्धतीनं आपल्याला विराजमान होता येत नाही. शेवटच्या क्षणाला देखील 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दांडी झाली. गोल बसेल 4था झटका दिनकरपाडा संघाला. थँक्यू सो मच. सुरू नावाचा फलंदाज यावेळेला मैदानाचा निरोप घेईल. अनिकेतनं सुरुवात केली आहे. विजयाचा शंखनाद आणि त्याचा निनाद खऱ्या अर्थानं या संपूर्ण वातावरणामध्ये घुमवायला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर आपल्या हातातील अस्त्राचा वापर केला. परफेक्ट यॉर्कर बॉल आणि थेट त्रिफळाची. या षटकातला दुसरा चेंडू यावेळेला पुन्हा कुलवर टप्प्याचा सर बॅट स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळेल परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाही. कारण आता 4 चेंडू आणि 32 धावा जवळपास पराभवाच्या संपूर्ण गडद अंधारात या वेळेला वावरताना दिसतोय तो जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडाचा संघ. सज्ज व्हायचं यापुढील होणारा सामना. केले विपक्ष बाबा स्पोर्ट्स, केले विपक्ष शेडगाव टीम. वन्स अगेन व्हॉट बॉल लेग ब्रेक पाहायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं ना की समोरच्या फलंदाजाला फ्लाईट दाखवलं जात आहे, पुढे येऊन मारण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. चेंडू आपल्या रडारमध्ये येईल, कनेक्शन करता येईल या पद्धतीची चित्र परिस्थिती निर्माण केली जाते आणि मग त्यानंतर ज्याला म्हणतो ना आपण भोळ्यात फसवणं ते काम सुभाष 11 कानिवली संघाकडनं. वन्स अगेन डॉट बॉल. 32 धावा शेवटच्या षटकामध्ये आवश्यक असताना 4 चेंडू आतापर्यंत गोलंदाज अनिकेतनं टाकले. 4ही डॉट बॉल आणि 1 विकेट. लाजवाब गोलंदाजी आणि शेवटच्या क्षणामध्ये जो संघर्ष
खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला अपेक्षित होता. जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा संघाकडनं तो संघर्ष मात्र दिसून आला नाही. ट्रॅकर बॉल वन्स अगेन स्लो वन, संत गतीत चेंडू, मध्यम गतीचे चेंडू कुठेतरी जय हनुमान स्पोर्ट्स दिनकरपाडा संघाच्या फलंदाजांच्या डोकेदुखीचं अक्षरशः कारण ठरताना दिसून येत आहेत. आणि ज्या पद्धतीनं खेळवलं जात आहे, माहीत होतं 49 धावा डिफेंड करायचा आहेत, प्रयोग करण्यासाठी आपल्याला वाव आहे. तो प्रयोग करण्यात आला खानविली संघाकडनं प्रत्येक चेंडूवर बेगीट करण्याचा. आणि या दिवसातलं पहिलं मैदान षटक विथ विकेट, फर्स्ट मैदान ओव्हर प्लस विकेट हा करिश्मा करून दाखवला सुभाष 11 खानिवली या संघाचा गोलंदाज अनिकेत यानं. लाजवाब फलंदाजी, आक्रमक, वेगवान, तडाखेबाज फलंदाजीच्या बळावर आणि तितक्याच देखण्यात तिखट, भेदक, चिवट माऱ्याच्या गोलंदाजीच्या जोरावर या